विषयावर बोलू का या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते. तसंच राशीचक्रकार शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. तुमचेच प्रश्न हातात घेऊन मी बसले, हे काय आता सांगायची वेगळी गरज नाहीये. पण तरी सुद्धा भविष्यावर जितक्या विषयांना आपल्याला हात घालता येईल, जेवढी चर्चा करता येईल तेवढं लक्षात येत आहे की प्रत्येक जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून असे त्या वेळेला ईमेल्स येतात. म्हणजे हा प्रत्येक एपिसोड, प्रत्येक कार्यक्रम तुम्ही पाहता म्हणूनच हे शक्य आहे. हेच प्रेम उदंड राहू दे. पहिल्या प्रश्नाने सुरुवात करते. लग्नाच्या कार्यक्रमाला मांगलिक कार्य असं का म्हणतात? त्याचा मंगळाशी काही संबंध आहे का? आता हा प्रश्न सुद्धा बघ किती विचारपूर्वक त्याने विचारलाय. मुलगा आहे, मुलगी माहिती नाही, वय पण माहिती नाही. मांगलिक म्हटल्यानंतर मांगल्य शब्द आलाच. मंगळ म्हणताना सुद्धा मंगल आहे, तो मंगल करणारा. दोन समलिंग आपल्या भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात. समलिंगी व्यक्ती एकत्र आल्यावर जशी मैत्री होते, भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र आल्यावर विवाह संबंध होतात. तो केवळ एक विवाहाचा सोहळा नाही आहे, त्याच्यातून पुढे शारीरिक संबंध येणार, त्याच्यातनं मुलं होणार, ती प्रजा वाढणार. म्हणजे आम्ही इनडायरेक्टली समाजाशी निगडीत आहोत. उभयतांचे संबंध नुसते नर मादी म्हणून पाहिलं तर अमंगल होतील. आपल्या पत्नीला किती तऱ्हेने पूजायला सांगितलंय. आपल्या घरात येताना तिने महापूल अंडून यायचंय, तिच्या रूपाने लक्ष्मी आत येणार आहे, धनधान्याची वाढ होणार आहे, तिची ओटी भरली जाते. जे काही सोनबाई घरी आल्यावर तिचे लाड होतात ते जावयाचे तिकडे गेल्यावर होत नाहीत. एक तर नुसतं कुंकू लावतात, नारळ वाजून बघतात, पाणी हा नको, पाणी नसल्याला द्या, नाही पाणी देऊन टाका, काय काय मजा करतात लोक. हे का तर स्त्री ही मुळातच मांगल्याचं रूप आहे, आई आहे ती. मग अशा ह्या स्त्री बरोबर पुरुषाचे संबंध आल्यावर तू तिच्याकडे धर्मेच अर्थेच कामेच नातीचारामे, नुसतं कामेच बघू नको. धर्म मी तुला घेऊन करेन. कुठेही मला जायचं असेल, मी एकदम म्हटलं कोल्हापूरला जाऊया, तू अनुकूल नसशील तर मी एकटा जाईन, पण तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाही. अर्थेच माझ्याकडचा सगळा पैसा मी तुझ्याकडे आणून देईन. लक्ष्मी स्वरूप आहे, मग तू प्लॅनिंग कर. आणि बायकांना बरोबर ते प्लॅनिंग जमतं. साधं व्यवहारातलं उदाहरण, गॅस सिलेंडर घेऊन जेव्हा येतो तो गॅसवाला, किंवा एखादं बेसिन तुंबलंय म्हणून आपण बोलवतो प्लंबरला, आणि ते पटपट तो 5 मिनिटात करून टाकतो, आणि तो मालक खुश होतो घरचा, त्याला 10 रुपये द्यायला लागतो. त्या बायका हळूच अडवतात, थांबा जरा, संध्याकाळपर्यंत चोख होत नाही ना, बघूया, आणि मग त्याला काय ते द्या. ही बुद्धी पुरुषाकडे नाही, पुरुष उतावळा. व्यवहारातले निर्णय पैसे वाचवून कसा संसार करायचा ही बुद्धी स्त्रीला असल्यामुळे तुम्ही रिलेशन मंगलच ठेवा. आणि कामेच चुकूनही तू सोडून इतरत्र माझी कामभावना जाणार नाही, असं हे सगळं शपथ घेऊन मांगलिक विधी करायचं. सगळे मंगलविधीच त्याच्यामध्ये, सप्तपदीपासून लाजाहून पर्यंत, म्हणून त्याला मांगलिक म्हटलंय. मग लोक जेव्हा म्हणतात की आम्ही तिकडे जाऊन रजिस्टर करू का, लीगल सँक्शन वेगळं, मॉरल सँक्शन वेगळं. मॅरेज प्रोव्हाइड्स लीगल मॉरल सँक्शन फॉर सेक्शुअल रिलेशनशिप. नुसती सही करून ती आपली होत नाही. सप्तमातली ग्रह तुम्हाला काम करायला हवे असतील, शुभ ग्रह, तर मांगलिक विवाह करा, आशीर्वाद घ्या वैदिक मंत्राने. मग ते सगळे एकमेकाला ते वचन म्हणायचे असतात, ती म्हणून, त्याचा हात धरून, त्याचा फेरे होऊन, मग हा सगळा विधीच मंगल आहे. म्हणून मांगलिक विवाह, मंगळाशी संबंध नाही. मंगल करणारा ग्रह वेगळाच. बर. आणि पटकन मी आता प्रश्न विचारताना लग्नाच्या कार्यक्रमाला असं म्हणतात, तर लग्न हा शब्द टाळून तुम्ही विवाह हा शब्द, कारण आपल्या ज्योतिषाचा लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावरची राशी पण येतं. लोकांच्या डोक्यात गोंधळ होतो, लग्न काय म्हणतात, लग्नी राहू. पूर्व क्षितिजावर उदित असणाऱ्या राशीला लग्न म्हणतात. ते माझं लग्न अमुक आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी ती अमुक राशी होती. हा गोंधळ नये विवाह म्हटलं. पण म्हणजे हा शब्द अयोग्य आहे असं? अयोग्य नाही, पण मंगल लग्न आणि मंगल विवाह फरक पडतो. आपली रूढीमध्ये मंगल विवाह म्हणतात. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याच एका कार्यक्रमात तुम्ही असं सांगितलं होतं की मेलेल्या माणसांची रत्ने वापरू नयेत, त्या व्यक्तीने वापरलेली.
माझे वडील मी 1 वर्षाचा असताना वारले आहेत, तर मी त्यांच्या 5 रत्नाचे काय करू? माझे वय आता 18 वर्षे आहे. आता या एका कार्यक्रमात मी स्पष्ट सांगितलं होतं, रत्न अतिशय सेन्सिटिव्ह असतात. वापरणाऱ्याचे गुण दोष सगळे ते शोषून घेऊन, विशेषतः अशुभ घेऊन शुभ परिणाम देत असतात. समजा पाचू आणि मोती ही हीट कमी करण्यासाठी रत्न देतात. त्यांच्या वडिलांनी वापरली. हीटचे नाना प्रकार आहेत. कॅन्सर पासून हीटचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सर झालेला माणूस वेदनेने का ओरडतो? प्रचंड आग होत असते त्याला. मग असा ह्या सगळ्या गुणदोषाने भारलेला तो जो काही रत्नाचा भाग आहे तो दूषितच झालाय, त्याचा त्याला लखलाभ हो. पण तुम्ही तो वडिलांचा आहे म्हणून वापरू नका. वडिलांच्या डोक्यात जर काही खवडे झाले असतील तर त्यांचा कंगवा पण वापरू नका. वडिलांना खरूच झाली असेल तर त्यांचा कंगवा पण आपण वापरणार नाही, कपडे वापरणार नाही. इमोशनल न होता हायजीन या दृष्टीने पाहिलं तरी रत्न हे विसर्जित करून टाकावं. आणि मेलेल्या माणसाचं तर प्रत्येक गोष्टीवर जीव असतो. वृद्ध मनुष्य हातात काठी घेतो, त्या काठीवर त्याचा जीव असतो. हिच्यामुळे मी 4 पावलं चालतो. म्हणून त्या वृद्ध माझे वडील जेव्हा गेले त्यावेळी त्या काठी, त्यांची वस्त्र, अमुक तमुक सगळं आम्ही दान पण केलं नाही, विसर्जन. की 18 वर्षाचा आता हा मुलगा आहे. हा मुलगा 1 वर्षाचा असताना त्याचे वडील वारले आणि त्यांनी वापरलेलं पाचू या रत्नाचं काय करायचं असं त्याने विचारलं. पण 17 वर्ष असं नुसतं जवळ ठेवल्याने सुद्धा काही परिणाम आपल्यावर होत असतात का? त्याने त्याच्यासाठी घाबरण्याची गरज? विधीपूर्वक ते बोटात धारण केलं तर. पण असा एक तुझ्या मनात प्रश्न येईल, 17 वर्ष झाली आता, ते वडील पण गेले, तर त्यांच्या आता वासना वगैरे असं काय नसणार? तुझ्या माहितीसाठी सांगतो. मी लहान होतो, जरा लहान म्हणजे तरी 20 वर्षाचा होतो आणि साताऱ्याला सज्जनगडावर संध्याकाळच्या वेळी जायला निघत. सातारा गावातनं मी बाहेर पडलो. मस्त फुटकं तळं म्हणून आहे तिथून असं छान गडावर जायला लागलो. खरं म्हणजे ना तो स्टिफ उतार होता, असा वळणं पण नाही. आणि गाठी टेकत ते म्हाताऱ्याबाई आली, असा हात फिरवला चेहऱ्यावरून, बाळा वर जाऊ नको, यावेळी सुद्धा मावळ्यांची भूत फिरत्यात. हे ऐकलं मी शहाणपणा जास्त केला नाही. कोण कोणाच्या रूपाने सांगतो, आजी बरं म्हटलं. मी खाली आलो आणि त्या फुटक्या तळ्याचे जवळ एक काय कुठला वाडा, डोळे वाडा, त्यांच्या मालकानं विचारलं. ते म्हणजे हो. बऱ्याच लोकांना आजही वरती हे लढाई करता करता अचानक जे मावळे तरुण गेले, कोणाचे लग्न नुकतीच झाले, ते त्यांचा वावर जाणवलेला आहे. कशाला परीक्षा बघायची, एकटा दुकटा माणसाने जायचं. म्हणजे मी निर्णय घेतला तो असं काय काय होतंय बघू असं नाही घेतला. खाली आल्यावर चौकसपणाने विचारले ह्याची आठवण काय झाली. त्याचे वडील गेले 20 वर्ष, हा पितरांच्या हिशोबामध्ये 20 महिन्याचा काळ आहे. कसं ते सांगतो. दर अमावस्येला श्राद्ध करणारे लोक तुला माहिती आहेत ते का करतात, तर पितरांचा 1 दिवस हा आपला 1 महिना असतो आणि म्हणून त्यांना दर महिन्याला श्राद्ध करून आपण ते पिंड जे काय असेल त्यांना त्यांच्या आवडीचं देतो. असं करत 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 ती अमावस्येच्या सर्व पित्री आता येणार भाद्रपदातली, त्यावेळी ती पृथ्वी खूपच जवळून जाणार पितृ लोकांच्या, तेव्हाच अवश्य द्यावं. पितर सुखी असतील तर देवता पण संतुष्ट. पण देवता म्हणतील तुम्हाला जन्माला घालणाऱ्या, तुमची काळजी घेणाऱ्या पितरांचं तुम्ही काहीच करत नाही, असं कर्तव्याला चुकलेल्या माणसावर आम्ही कशी कृपा करणार? हे शास्त्र लक्षात घेऊन 20 वर्षाच्या काळात वडील फारच त्यांच्या वासण्याचा संभवच आहे गृहीत धरून, आणि त्यांची आठवण म्हणून तुम्हाला ठेवायचं तर झाकून ठेवून द्या, पण अंगावर वापरू नका. पुढचा प्रश्न आहे एका वयोवृद्ध अशा जोडप्याने विचारलाय. आम्ही वयोवृद्ध आहोत, आम्हास मुलबाळ नाही, तरी आमच्या घरातील पारंपरिक गणपती जो भाद्रपद महिन्यात आणला जातो तो उत्सव पार पाडणे किंवा त्याचे सर्व करणे हे शक्य होत नाही, तर आता आम्ही काय करावे? त्यांचं वय, त्यांचा वृद्धापकाळ, सगळ्याचा आदर राखून, मान राखून आणि त्यांची क्षमा मागून त्यांना मी एक प्रश्न विचारेन. तुमच्या रोजच्या हालचाली चालू आहेत ना? दैनंदिन जे जे काय आपले प्रातर्विधीपासून रात्री झोपेपर्यंत जे जे तुमचे कार्यक्रम आहेत ते सगळे चालू आहेत. म्हणजे हालचाल होत नाही, तुम्ही बेड रिडन नाही आहात.
ठीक आहे, तुमच्या घरी 10 दिवस गणपती असेल, 5 दिवस, 1.5 दिवस करा, ती परवानगी आहे. पण त्या 1.5 दिवसात तुमच्या माहितीतला एखादा छोटा मुलगा म्हणजे झालेला नातेवाईक आहे किंवा एखादे गुरुचे आहेत, त्यांना म्हणा की तुम्ही या, मला वृत्तपणामुळे जमत नाही, मी काही गणपती आणू पण शकत नाही, पण तेवढा आणायपासून विसर्जन करेपर्यंत एखादी व्यक्ती नेमायची. म्हणजे काय, एखादा पुजारी छोट्या वयाचा, ज्याला विशेष काही उद्योग नाही, अजून तो फुल टाइम कमर्शियल झालेला नाही, नातेवाईक एखादा असतो पण त्याची मुंजे झाली असली पाहिजे, त्या मुलाला बोलावून किंवा जे कोणी नात्यामध्ये कितीतरी लोक आहेत त्यांना म्हणून आम्हाला अशी परंपरा खंडित करायची नाही, कारण करू नये. सोयर सुतक आलं तरीही खंडित करू नये, ब्राह्मणाकरवी पूजा करावी, गणपती बसवायचं बंद करायचं नाही. उद्यापन हा प्रकार गणपतीच्या बाबतीत नाही, मंगलमूर्ती आहे ती आपली वर्षानुवर्ष परंपरा आहे, तेच तुम्ही केलं तर बरं होईल. आणि मनात एक इच्छा होतेच अशी, आणि तुमची हालचाल आपोआप होते. तुम्ही मनाला होतोय, अंतर्मनाला सूचना द्या, तुम्ही कोणाकडून तरी हे करा आणि परंपरा चालू ठेवा. नाहीपेक्षा तुमची मुलंबाळच नाही म्हणताय तुम्ही, तर तुमचे बंधू असतील त्यांना सांगा की ही परंपरा माझ्याच्याने होत नाही, मग त्यांना ती सुपूर्द करा, पण कोळातला गणपती बसवायचं बंद करायचं नाही. काही वेळेला हे मला माहितही नसतं की हा पारंपरिक आहे नक्की आपल्या घराण्यात चालत आलेला का काय, कारण अनेक वर्ष आणला जातो एवढं माहित असतं. पण प्राणप्रतिष्ठा केली आहे का? गणपतीच्या हृदयावर अंगठा ठेवून प्राणप्रतिष्ठेचे मोठे मंत्र आहेत ते, दुर्वेनी तूप लावायचं गणपतीच्या डोळ्याला, ते मंत्र म्हणायचे, गणपतीच्या हृदयाला असा अंगठा लावून ते मंत्र, म्हणजे प्राणशक्तीला आवाहन केलं आणि ती आली, मग गणपती हलवायचं नाही. आणि शेवटी मग 5व्या दिवशी 10व्या दिवशी असेल ते यांतु देवगणा सर्वे पूजा महाराय पार्थिव इष्टकाम प्रसिद्धर्थम पुनरागमनायच, मग गणपती हलवायचा. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा न केलेली जर मूर्ती तुम्ही आणत असाल चालेल मग, पण कोळाची परंपरा आहे आणि प्राणप्रतिष्ठा करतोय आम्ही, तर मग अवश्य चालू ठेवा. बरोबर. आणि मुलींना काय अधिकार आहे ह्याच्यात? मुली प्राणप्रतिष्ठा न केलेल्या गणपतीच्या मूर्तीची देवासारखी पूजा करू शकतात. त्यांनी प्रणम्य शीर्षादेव म्हणावं, अथर्वशीर्ष म्हणावं, शक्यतो ज्यांना शक्य ना त्यांनी ब्राह्मणांना बोलावून अथर्वशीर्षाचे पाठ करावेत. 21 ब्राह्मण येऊन अथर्वशीर्ष जेव्हा म्हणतात, काय मंगलमूर्तींची प्रसन्नता मिळते. गणेशा करावा, 108 मोदक तळलेले, त्याची आहुती जेव्हा देतो आपण, ते एकेकाला असं वाटतं इकडे टाकू का इकडे टाकू, इतके ते मोदक सुरेख होतात. पण गजाननांची प्रसन्नता, मंगलमूर्ती, विघ्नहर्ता, वक्रतुंड महाकाय, कोटी सूर्य समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, हे एरवी म्हणण्याचा अधिकार आपल्याला तेव्हा येतो. नाही तर बाप्पा म्हणतील काय रे, 1.5 दिवस तुझ्याकडे वेळ नाही, मला निर्विघ्न करा म्हणतो, आणि स्वामी काय म्हणतात, चले जाओ हम कृपा नाही करेंगे. ते बोलतात पण कृपा करतातच, आई आहे कुठे जाणार, ते आपल्याला कृपा करणारच. तर तुम्ही मंगल परंपरा खंडित करू नका असं आमचं त्यांना हात जोडून सांगणं आहे. पुढे व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेला तो जो मुहूर्त असतो त्याप्रमाणे त्रिपाद किंवा पंचक असं जे लागतं असं म्हणतात, म्हणजे काय? तिकडे जात. हा, तिकडे जात. हा, काय मला मुहूर्त म्हणलीस तू? नाही म्हणजे साड्याचा मुहूर्त, मुहूर्त हा काढी असतो. कोण जर मला काढी मुहूर्त द्यावं, देहत्याग करायचा असं तर होत नाही. पण सांगतो, तो प्रश्न माझ्या लक्षात आला. व्यक्तीचा देहपात होतो, जसं जन्माचा आहे ना की नाळ कापली की वेळ ठेवायची, तसं डॉक्टर जेव्हा डिक्लेअर करतात हृदयाचे ठोके थांबले. तुला कल्पना नसेल, मेडिकल मध्ये क्लिनिकल डेथ म्हणून एक प्रकार आहे. मग हृदय बंद पडलं यावर डेथ नाही, मेंदूचं कार्य पूर्ण थांबलंय, क्लिनिकल डेथ, फार वेळ लागतो त्याला. आणि ती प्रोसेस जर तू गरुड पुराणात वाचलीस तर किती सावकाशीने लिंगदेह जड देहाच्या बाहेर पडतो, तो कसा तरंगत असतो, आपली सगळी क्रियाकर्म तो बघत असतो, स्मशानापर्यंत फॉलो करतो. रडू नका म्हणून सांगतो, मी आहे, कुठे गेलेलं नाही आहे, त्याचं बोलणं कोणाला ऐकू येत नाही. आणि त्या देहावर वासना असतात, देहाचा दाह झाला मग शेवटी त्याचा प्रवास चालू होतो दक्षिणेकडे. म्हणून
पणती दिवा जे असेल ते दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचं. 10व्या दिवशी मग झालं. मग तिसरी जे काही विधी असतील 13व्या दिवशी शंकरांच्या मंदिरात जाऊन मायेची शाल घालतात कोणी नातेवाईक. मग सूतक संपलं. मग गोडधोड खायचं, कारण तो चांगल्या गतीला गेलाय. तू मुहूर्त म्हणालीस ना, त्याच्याऐवजी मी योग म्हणतो. ती व्यक्ती अमुक योगावर गेली त्यावेळी त्रिपाद नक्षत्र असतात, त्यांनी त्रिपुष्कर योग होतो. म्हणून त्रिपाद नक्षत्रावर केवळ जाऊन चालत नाही. ती नक्षत्र, ते तिथी, ते वार असं सगळं एकत्र आलं, अमुक त्रिपाद नक्षत्र, अमुक वारी, मग त्रिपुष्कर योग होतो. घरातली 3 माणसं मरतात, म्हणून स्मशानात 3 वेळा दाह करतात. तसं धनिष्ठ नक्षत्राच्या उत्तरार्धापासून रेवती समाप्तीपर्यंत 5 नक्षत्र चंद्रासला जाते वेळी तर धनिष्ठ पंचक लागतं. 5 माणसं जाण्याचा संभव 5 वेळा दाह करतात, एवढाच त्याचा अर्थ. मग स्मशानामध्ये मुलगा जेव्हा दाह करतो ना, तर मडकं घेऊन फिरतो की नाही, त्याला तसं 3 माणसं गेले असं समजून आणखी करावं लागतं. आणि पंचक लागलं असेल 5 माणसं गेले असं 5 कणकेच्या गोळ्यांना दाह करायला लागतो. म्हणून मनुष्य गेल्यावर सुद्धा वेळ ठेवावी. आणि ते गुरुजी बरोबर सांगतील, ह्याची शांती आवश्यक आहे. पण महत्वाचे 2 आहेत, त्रिपुष्कर आणि धनिष्ठ पंचक. आता आपल्याला प्रश्न उत्तर थांबवायला लागणार आहेत. बरं.